जित्या मग तुम्ही मला सांगा बरं दोघ जण, मी काय वाईट करेल का असं? नाही नाही, हो अख्खं जग फिरला का नाही तुम्ही, तरी गोपाळ सारखा देव माणूस तुम्हाला अख्ख्या कुरुली गावात शोधून सापडायचा नाही. टेम्पो चेक कराय काय हरकत आहे तुम्ही? बस बस, आता जो काही निर्णय व्हायचा ना तो होऊन जाऊ द्या. कसला? आपण ह्यांना विचारायचं तुम्हाला टेम्पो चेक करायचंय, ते म्हणतील हा. झालं एवढंच नाही. आज आज जी काय ना दूध का दूध द्यायचं तर येऊनच जाऊ दे. ए हुकेल मेंदू, अरे दूध का दूध आणि पाणी का पाणी असं असतंय ते. तीच ती अरे हो दादा, तुम्हाला डाऊटच आहे ना? हो, करा टेम्पो चेक. करा. या ना. ये करा करा. झालं, संपलं सगळं. त्या आर्याची डेड बॉडी आता यांना दिसणार. तो जामकर आता मला पकडणार. त्यापेक्षा या गावातून निघून गेलेलंच चांगलं आहे. आर्याला बघितलं का? नाही सर. आर्याबद्दल काय माहिती? नाही साहेब. आज साहेब तुम्ही शांत व्हा, आर्याताई सापडतील. नाही ना सापडत, नाही ना सापडत. 1000 वेळा शोधले आपण, जंग जंग पछाडले, सापडली कुठे कुठे नाही शोधला आपण. साहेब शांत व्हा, तुम्ही पाणी घ्या. हे घ्या पाणी घ्या. आर्याताई सापडले. नको मला पाणी, माझी बहीण पाहिजे, आर्या पाहिजे मला. साहेब तुम्ही परत एकदा फोन ट्राय करता का? किती वेळा फोन लावलाय? 1000 वेळा झालाय फोन लाव. काय ऐकू काय येतं? नॉट रिचेबल, स्विच ऑफ. बडे चूक माझीच आहे. तिच्या प्रेमाला, तिच्या अश्रूंना, तिच्या अर्जावांना बोलायला नव्हतं पाहिजे. मी तिला इथंच बसून ठेवायला पाहिजे होती 24 तास माझ्या नजरेसमोर. जाते कुठे ते? कुठे जाईल कुठे ते मला सोडून जाते कुठे ती? साहेब या गावातून असं रिकाम्या हाताने पळून जावं लागेल असं वाटलं नव्हतं. चला, देवी सिंग कुठल्याही क्षणी त्या आर्याची डेड बॉडी बघतील. बघितलं आहे का काय गाडीमध्ये? झालं समाधान झालं, आत्मतण झाला का? गावलं काय? मागे काहीच नाहीये. बॉडी कशी नाही दिसली ना? या आर्याची डेड बॉडी गेली कुठे? गावलं काय? आत्ताच्या आता माफी मागा, आमच्या देव माणसाची माफी मागा, नाहीतर तुमची गाडी जाऊ द्यायचो ना गावातल्या रस्त्यावरनं.